नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे गूढ. तोत्ताेचानला त्या दिवशी पहिल्यांदाच पैसे सापडले होते. ती शाळेतून नेहमीप्रमाणे घरी निघाली होती. जियुगाओका स्टेशनवर ती ओइमाच्या गाडीत चढली. गाडी पुढच्या मिदोरीगाओका स्टेशनवर पोचण्याआधी एक मोठं वळण होतं. त्या वळणावरून वळताना गाडी जोरात की असा आवाज करायची आणि थोडी कलती व्हायची. त्यावेळी तोत्ताेचान पाय घट्ट रोवून उभी राहायची, कारण पडायची भीती होती. ती नेहमीच गाडीच्या उजव्या दाराजवळ उभी राहायची, कारण तिच्या स्टेशनचा फलाट त्या बाजूला होता. त्या दिवशी गाडी जेव्हा कलती झाली तेव्हा तोत्ताेचानला नाण्यासारखं काहीतरी दिसलं. पूर्वी एकदा तिला असंच एक नाणं दिसलं होतं, पण उचलल्यावर तिच्या लक्षात आलं की ते बटण होतं. वळण संपून गाडी सरळ झाली तेव्हा तिनं नीट वाकून बघितलं तर ते नाणंच होतं. तिला वाटलं आजूबाजूच्या कुणाचं तरी पडलेलं असणार. तिनं इकडे तिकडे बघितलं. तिच्या आसपास कुणीच नव्हतं. काय करावं तिला कळेना. एकदम तिला आठवलं, कुणीतरी सांगितलं होतं की रस्त्यात जर कधी पैसे सापडले तर ते पोलिसांना द्यायचे. पण गाडीमध्ये तर पोलीसच नव्हता. तेवढ्यात आगगाडीतील तिकीट तपासणीस तिच्या डब्यात शिरला. तोत्ताेचानला समजलंही नाही की तिनं तसं का केलं. पण त्याला बघितल्याबरोबर तिनं त्या 50 येन, येन हे जपानी चलनाचं नाव, त्या नाण्यावर पाय ठेवला. तिकीट तपासणीसाठी तिच्याशी ओळख होती. तो तिच्याकडे बघून हसला. पण तोत्ताेचान नेहमीच्या मोकळेपणाने हसू शकली नाही, कारण पायाखालच्या त्या नाण्यानं तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण केली होती. उडुकायामाला गाडी थांबल्यावर बरीच माणसं गाडीत शिरली. तोत्ताेचानला धक्के बसत होते, पण त्या नाण्यावरून पाय बाजूला करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती त्याच्यावर घट्ट पाय रोवून उभी होती. तिनं मनातल्या मनात एक योजना आखली. गाडीतून उतरल्यावर ती ते नाणं पोलिसांना देणार होती. पण तेवढ्यात तिच्या मनात आलं की एखाद्या मोठ्या माणसानं तिला नाणं उचलताना बघितलं तर त्यांना वाटेल की ती चोर आहे. त्या काळामध्ये 50 येनमध्ये चॉकलेट किंवा एखादी बर्फकांडी घेणं सहज शक्य होतं. त्यामुळे मोठ्याला जरी 50 येन मोठे वाटले नसले तरी लहान मुलाच्या दृष्टीने ती रक्कम मोठी होती. हां, असं करता येईल, ती मनात म्हणाली. माझे 50 येन पडले वाटतं, असं मोठ्यांदा म्हणायचं. म्हणजे मग सगळ्यांना वाटेल की ते माझेच आहेत. पण लगेच तिच्या मनात आलं की इतर कोणी ते नाणं पाहून माझेच आहेत असं म्हणालं तर मग काय करायचं. बराच विचार केल्यावर तिला वाटलं सगळ्यात छान गोष्ट म्हणजे बुटाची नाडी घट्ट करण्याच्या निमित्तानं खाली वाकायचं आणि पटकन नाणं उचलायचं. जमलं. ती फलाटावर उतरली तेव्हा घामानं चिंब भिजली होती आणि 50 येनचं ते नाणं तिनं हातात घट्ट धरलं होतं. पोलीस चौकी बरीच दूर होती आणि तिथपर्यंत जाऊन नाणं पोचतं करायचं म्हणजे वेळ गेला असता. आईनं काळजी केली असती. म्हणून तिनं ठरवलं की मी हे कुठंतरी लपवून ठेवेन आणि उद्या शाळेत सगळ्यांना दाखवीन. कारण त्यांना थोडंच असं नाणं कुठे सापडलं असतं. पण कुठे लपवायचं तिला कळेना, कारण घरी नेलं तर आईला कदाचित ते समजेल. मग ती स्टेशनजवळच्या दाट झुडपात शिरली. तिनं जमिनीत एक छोटासा खड्डा खणला. त्यात ते मौल्यवान नाणं ठेवलं आणि वर एक थोडासा वेगळ्या आकाराचा दगड ठेवला. तिच्या दृष्टीनं ती फारच सुरक्षित जागा होती. नंतर मात्र ती वेगानं घरी पळत सुटली. बहुतेक रात्री तोत्ताेचान आईनं चल झोप आता असं म्हणेपर्यंत शाळेविषयी बोलायची. पण त्या दिवशी मात्र ती फारसं न बोलता झोपून गेली. दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा जरा लवकर घरातून निघाली. तिच्या गुप्त खजिन्याच्या आठवणीनं ती अगदी उत्साहित झाली होती. स्टेशनजवळ पोचल्याबरोबर ती धावतच त्या झुडपात शिरली. तिने ठेवलेला दगड अजून तसाच होता. तुला एक गंमत दाखवू, तिनं मागोमाग आलेल्या रॉकीला विचारलं. काळजीपूर्वक दगड बाजूला ठेवून तिनं खणायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे ते 50 येनचं नाणं लपवताना कोणी बघितलं नसेल ना, का तो दगड जागेवरून हलवला होता. तिला ते नाणं कुठेच सापडलं नाही. तिच्या तोमोईतल्या मित्रांना ते नाणं दाखवता येणार नाही म्हणून ती फार उदास झाली. पण त्याहीपेक्षा जास्त तिला ते नाहीसं होण्याचं गूढ वाटलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती झुडपाच्या बाजूला जायची तेव्हा ते नाणं शोधायचा प्रयत्न करायची. पण तिला काही ते कधी दिसलं नाही. ते कुणीतरी नेलं असेल का, किंवा कदाचित ते लपवताना मला देवानं बघितलं असेल असे विचार तिच्या मनात यायचे. किंवा कधी वाटायचं ते स्वप्नच असेल. जेवढा विचार करायची तेवढं त्या गोष्टीचं तिला अधिक गूढ वाटायचं आणि ते ती कधीच विसरू शकली नाही.